मनुवाद्यांनी सुरू केलेल्या अशोभनीय कृत्याविरोधात आवाज उठवणार नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा एल्गार. विजय वडेट्टीवार यांची विधिमंडळ काँग्रेस पक्षनेतेपदी नियुक्ती. वडेट्टीवारांवर काँग्रेस नेत्यांनी सोपवली जबाबदारी. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेतून विधानसभेत गेलेल्या 5 आमदारांच्या रिक्त जागांवर निवडणूक होण्याची शक्यता. यासाठी विधिमंडळाच्या वतीनं निवडणुकीसाठीचा प्रस्ताव निवडणूक आयोगासमोर सादर. बाळासाहेब गेल्यानंतर घरगडी नोकर अशी वागणूक दिली गेली म्हणून उठाव करावा लागला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका. ज्या पक्षात विचाराला लागली वाळवी तिथे कसा राहील साळवी अशी ही केली टीका. विधानसभा निकालानंतर दुसऱ्या दिवशी साळवींनी पक्षप्रवेशाची चाचपणी सुरू केली. साळवी भाजपमध्ये जाणार होते. ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते विनायक राऊतांचा दावा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोकण दौऱ्यावर जाणार. 15 फेब्रुवारीला रत्नागिरीत एकनाथ शिंदे यांची आभार सभा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा समन्वयक रवींद्र डोळे यांच्या हकालपट्टीचे आदेश मागे. पक्षविरोधी कारवाईस ठपका ठेवत झाली होती कारवाई. अर्थ खात्याकडून विविध विभागांच्या खर्चाला कात्री. सर्व विभागांना 70% निधी खर्च करण्याच्या सूचना. लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज अशा घोषणांमुळे 2 लाख कोटींपेक्षा अधिकची वित्तीय लूट. राज्य सरकार 1.5 लाख तरुणांना नोकरी देणार. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. 75,000 तरुणांना नोकरी देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात 1.5 लाख तरुणांना नोकरी देण्यात येणार असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. नांदेडमध्ये आज भारतीय जनता पक्षाची संघटक बैठक होणार. या बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.